आता पाहूया जिल्ह्यातील घडामोडी। माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी कोण होणार विराजमान? कुणाच्या गळ्यात पडणार सभापतीची माळ? विक्रमसिंह की धनराज? निवडीकडे तालुक्याचं लागलंय लक्ष। माढा पंचायत समितीच्या स्थापनेपासून पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच दबदबा राहिला असून पंचायत समितीच्या सभागृहावर राष्ट्रवादीचेच प्राबल्य कायम असून याही निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती झाली असून तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादीला कौल दिलाय। पुन्हा एकदा एक हाती वर्चस्व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्माण झाल्याने आमदार बबनराव शिंदेंची तालुक्यावर असलेली मजबूत पकड या निकालावरून अधोरेखित झाली आहे। पंचायत समितीच्या 14 पैकी 14 जागा राष्ट्रवादीने बळकावल्यात। पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने नेमकी यावेळेस सभापती पदाची संधी कोणाला मिळणार याची उत्कंठा लागून राहिली आहे। आमदार बबनराव शिंदेच्या घरातील 4 व्यक्ती यावेळेस उमेदवार म्हणून रिंगणात उभे होते। या 4ही व्यक्ती मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत। बेबळे गणातून आमदार शिंदेंचे कनिष्ठ पुत्र विक्रमसिंह शिंदे हे तर आमदार शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे हे लौळ गणातून पंचायत समितीमधून 5983 मताधिक्य घेऊन वयाच्या 22व्या वर्षी निवडून आलेत। धनराज शिंदेंचे मताधिक्य पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य आहे। गत निवडणुकीत पंचायत समितीमध्ये 14 पैकी 10 जागा या राष्ट्रवादीने तर विरोधकांच्या पदरी 4 जागा पडल्या होत्या। मात्र विकासाच्या मुद्द्यावरच आमदार बबनराव शिंदे यांनी पंचायत समितीच्या 14च्या 14 जागा काबीज केल्यात। आमदार शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार शिंदेंच्या पुढे शक्ती प्रदर्शन करीत पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी व त्यांना स्वतःचे राजकीय लॉन्चिंग करण्यासाठी धडपडावे लागले होते। तेव्हाच त्यांना पंचायत समितीचे तिकीट दिले गेले। हा राजकीय क्षण प्रसंग अद्याप तालुका विसरलेला नाही। विक्रमसिंह शिंदे व धनराज शिंदे या दोघांचीही पहिल्याच वेळेस पंचायत समिती सभागृहात एंट्री झाली। विक्रम शिंदे यांनी 2 वेळा निमगाव गावचे सरपंच पद भूषवले तर करमाळा तालुक्यातील साखर कारखाना काढून ते चेअरमन झाले असून ते कारखान्याचा डोलारा सांभाळत आहेत। तर धनराज शिंदे पहिल्यांदाच पंचायत समितीच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरले आहेत। असे जरी असले तरी माढा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामे केली असून तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे। पंचायत समिती पद यावेळेस हे आमदार शिंदेंच्या घरातच जाणार हे निश्चित असून पुत्राला संधी मिळणार की धनराज शिंदेंना मिळणार याची उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे। दोघेही या पदासाठी इच्छुक असून नेमकी कोणाला संधी आमदार शिंदे देणार हाच खरा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे।